श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. 28 ऑक्टोबर 2023ला आहे कोजागिरी पौर्णिमा आणि त्या दिवशी आलेला आहे शनिवार. तर पहा, कोजागिरी पौर्णिमेला आपण जशी लक्ष्मीपूजनाला पूजा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा रात्री पूजा करायची आहे. कोजागिरी पौर्णिमा ही साक्षात महालक्ष्मीची जन्मतिथी आहे. समुद्र मंथनातून या दिवशी लक्ष्मी ही प्रकट झाली होती. यामुळे बघा या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. का ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जर आपण ही जी पूजा आहे तर ती रात्री 12 नंतर जर आपल्या घरामध्ये जर झालेली लक्ष्मीला दिसली तर मग लक्ष्मी माता ही आपल्यावरती प्रसन्न होत असते. त्याबरोबर मी काही सेवा देखील शेअर करणार आहे. तर त्या कोणत्या सेवा करायच्या आहेत ते सुद्धा शेअर करणार आहे. त्यामुळे ह्या सेवा आणि उपाय त्याचबरोबर ही पूजा आपण जर ह्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमेला जर रात्री केली तर पहा आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता पडणार नाही. तर आपल्याला ही पूजा जी आहे तर ती पौर्णिमेला आवर्जून करायचीच आहे. हा कोजागिरी पौर्णिमेपासून ते अमावस्यापर्यंत म्हणजे दिवाळीपर्यंत लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती वावरत असते. तर पहा, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पूजा जी करायची आहे तर ती कशी करायची आहे, त्याचबरोबर कोणत्या सेवा करायच्या आहेत, त्या साहित्य जे आपण पूजेमध्ये वापरलेले आहे त्या साहित्यांचं काय करायचं आहे याबद्दलची सर्व डिटेल्स माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर पहा, आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे ते अगोदर आपण पाहून घेऊया. तर पहा, पूजा मांडणी करताना सर्वात अगोदर आपल्याला त्या जिथे पूजा मांडणी करायची आहे ती जागा पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यावरती एक चौरंग मांडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला व्हाईट कपडा त्यावरती टाकायचा आहे. व्हाईट कपडा नसेल तर असा लाल कलरचा कपडा टाकला तरी चालेल. आणि सर्वात अगोदर आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. कोणतीही पूजा करताना आपण अग्नीची जी पूजा आहे ती अगोदर करत असतो. त्यामुळे अगोदर आपण दिव्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर दिव्याच्या खाली तांदूळ ठेवायचे आहेत. दिव्यावरती हळदी कुंकू अक्षदा वाहून फूल अर्पण करायचं आहे. आणि आपल्याला त्यानंतर बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे लक्ष्मी मातेचा आणि भगवान श्री हरिविष्णूंचा फोटो असायला हवा. तर इथे माझ्याकडे भगवान श्री हरिविष्णू आणि लक्ष्मी माता या दोघांचा सोबत फोटो नाही. त्यामुळे इथे मी लक्ष्मी मातेचा फोटो घेतलेला आहे आणि तिथे त्या लक्ष्मी मातेच्या फोटोला आपण पुसून घ्यायचा आहे. स्वच्छ त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि हार घालून घ्यायचा आहे. तर बघा, आता आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. तर आपल्याला जोडपान ठेवायचं आहे, त्यावरती अक्षदा टाकायच्या आहेत. अक्षदावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला गणपती बाप्पांना पंचामृताने स्नान घालून घ्यायचं आहे. मी त्याला स्नान घालून घेतलेलं आहे आणि तिथे पानावरती विराजमान केलं आहे. आता त्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची स्थापना करायची आहे. मग जोडपान घ्यायचं आहे, त्यावरती हळदी कुंकू वाहून एक सुपारी आपल्याला लक्ष्मी मातेला पूजून घ्यायची आहे. मग ही सुपारीला हळदी कुंकू वाहायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे. आता बघा, आपल्याला अजून जोड पाने ठेवायचे आहेत आणि त्यानंतर त्यावरती अक्षदा अर्पण करून आपल्याला सुपारी स्थापन करायची आहे. तर ह्या ज्या काही सुपाऱ्या आपण घेत आहोत तर त्या सर्व सुपाऱ्यांवरती आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. तर पहा, त्यावरती आपल्याला कुबेर देवाची स्थापना करायची आहे. तर ही सुपारी जी आहे तर ती कुबेर देवाच्या नावाने आपल्याला तिथे ठेवायची आहे आणि हळदी कुंकू अक्षदा फूल वाहायचं आहे. आता त्याचबरोबर आपल्याला अजून एक जोडपान घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला विष्णुदेवांची स्थापना करायची आहे. तर बघा, आपल्याकडे विष्णू आणि लक्ष्मीचा एकत्रित फोटो नाही. त्यामुळे आपण इथं लक्ष्मी आणि जे काही विष्णुदेव आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा सुपाऱ्या मांडलेल्या आहेत. तर पहा, इथे आपल्याला ह्या पानावरती विष्णुदेवांची स्थापना करायची आहे. तर त्यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला त्यांनासुद्धा धूपदीप दाखवून फूल अर्पण करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. आणि आता पहा, जे काही आपण तांदूळ घेतलेले आहेत तर ते तांदळाचं तिथे थोडासा गोलाकार रास
घालायची आहे, त्यावरती आपल्याला इंद्रदेवांची स्थापना करायची आहे. इंद्रदेवांची स्थापना करण्यासाठी आपल्याला जो कलश आहे तर तो कलश म्हणजेच इंद्रदेव, तर त्या कलशाला स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि साईडनी 5 नाम काढायचे आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला त्या कलशामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फूल, सुपारी, नाणी ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये टाकायच्या आहेत. त्याचबरोबर आंब्याचा डहाळा आपल्याला त्यामध्ये ठेवायचा आहे. आंब्याचा डहाळा ठेवा किंवा मग आंब्याची 5 पानं ठेवली तरी चालेल. अशा प्रकारे आपल्याला इंद्रदेवांची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पाची, त्याचबरोबर माता लक्ष्मीची, त्याचबरोबर कुबेरदेवांची आणि भगवान विष्णूंची आपण सुपारी स्वरूपात त्यांची मांडणी केलेली आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला मांडणी करायची आहे आणि ही मांडणी आपल्याला रात्री 12 वाजता करायची आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता. तर आपल्याला 12 वाजता मांडणी सुरुवात करायची आहे. 12:39 पर्यंत ही पूजा आपल्याला करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही पूजा करता येणार नाही. त्याच्या अगोदरच आपल्याला ही पूजा करायची आहे. वाटलंच तर तुम्ही मांडणी अगोदर करून ठेवा आणि नंतर पूजा केली तरी चालेल. तर आता बघा इथे तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदूळाचा गोलाकार आपण चंद्र बनवत आहोत. तर हा चंद्र आपल्याला, या चंद्राची सुद्धा पूजा करायची आहे. पौर्णिमेचा चंद्र एकदम गोल असतो, त्यामुळे या गोल चंद्राची आपल्याला पूजा करायची आहे. त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि एक सुपारी आपल्याला चंद्राचं प्रतीक म्हणून ठेवायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व पूजा मांडणी करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला तांदळाच्या साह्याने गजलक्ष्मीसुद्धा आपल्याला काढायची. तर बघा, आपल्याकडे जर गजलक्ष्मी असतील तर मग त्या गजलक्ष्मी आपल्याला ह्या चंद्राच्या साईडने 2 ठेवायच्या आहेत. माझ्याकडे गजलक्ष्मी नाही, त्यामुळे मी अशा तांदळाच्या साह्याने काढत आहे. तुमच्याकडे नसतील तर अशा तांदळाच्या साह्याने गजलक्ष्मी करायच्या आहेत आणि गजलक्ष्मीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला संध्याकाळी 12 वाजता ही पूजा मांडायची आहे. आणि पहा, कलशावरती तुम्हाला जर नारळ ठेवायचा असेल तरच ठेवा, नसेल ठेवायचा, नाही ठेवला नारळ तरी चालेल. तर अशा प्रकारे मांडणी आपण करायची आहे. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला सर्व सुपाऱ्यांवरती हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि सर्वांना धूप दीप दाखवायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे. आता तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते श्रीयंत्रसुद्धा तुम्ही ह्या पूजेमध्ये पूजायचं आहे. तर लक्ष्मीची जी सुपारी आहे त्याच्यासमोरच मी श्रीयंत्र ठेवलेलं आहे आणि त्याची पण आपण पूजा करून घेतलेली आहे. तर आता बघा, नैवेद्य स्वरूपामध्ये आपल्याला जे काही दूध आपण बनवलेलं आहे, केसरयुक्त दूध, ते दूध आपल्याला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्याचबरोबर त्यावरती आपल्याला तुळशीपत्र टाकायला अजिबात विसरायचं नाही. आणि त्यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे आणि धूपदीप ओवाळायचा. तर पहा, संध्याकाळी आपण दिवे लागण्याच्या वेळी जरी ही पूजा मांडणी करून ठेवली आणि त्यानंतर 12 वाजता आपल्याला सेवा करायच्या आहेत. भरपूर आपल्याला सेवा करायच्या आहेत. तर सेवा कोणत्या करायच्या आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर पहा, सर्वात अगोदर आपल्याला सेवा कोणती करायची आहे, तर श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळी जप आपल्याला पहिल्यांदा करायचा आहे. तर हा 11 माळी जप आपण करून घ्यायचा. जर तुम्हाला सेवेला वेळ लागत असेल तर 11:30ला जरी तुम्ही सेवेला सुरुवात केली आणि ही पूजा मांडणी जरी तुम्ही 6:30 वाजता 7 वाजता जरी मांडून ठेवली तरी चालेल. परंतु आपल्याला सेवा ह्या 12च्या नंतर करायच्या आहेत आणि तुम्ही हळदी कुंकू, अक्षता, धूप वगैरे हे सर्व 12 नंतर जरी दाखवलं तरी चालेल. आणि त्याचबरोबर आपल्याला 1 माळ विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र, या मंत्राचा सुद्धा आपल्याला 1 माळ जप करायचा आहे. यानंतर कुबेर मंत्राचा आपल्याला 1 माळ जप करायचा आहे. तर तुमच्याकडे जर हे मंत्र जर माहीत नसतील तुम्हाला, तर हे मंत्र स्वामी सेवा नित्यसेवा पुस्तक जे आहे तर त्या पुस्तकामध्ये सर्व मंत्र दिलेले आहेत. 36 पानावरती आपल्याला हे सर्व मंत्र मिळून जातील. आणि जर तुम्हाला तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबला सर्च करून सुद्धा हे मंत्र स्तोत्र म्हणू शकता. आता बघा, सर्वात महत्त्वाची सेवा ती म्हणजे व्यंकटेश स्तोत्राची सेवा. तर एक वेळ आपल्याला व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे. ही सेवा आपल्याला करेक्ट 12 वाजता करायची आहे. तर हे मराठीमध्ये सुद्धा तुम्ही पठण करू शकता किंवा मग संस्कृतमध्ये सुद्धा पठण करू शकता. तर व्यंकटेश स्तोत्र हे आपल्याला आवर्जून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पठण करायचंच आहे. त्याचबरोबर आपल्याला 16 वेळा श्रीसूक्तांचं पठण करायचं आहे. तर श्रीसूक्तमचं पठण कसं करायचं आहे, 16 वेळा श्रीसूक्तम म्हणायचं आणि लास्टला आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे. आणि आता त्यानंतर सगळ्यात शेवट म्हणजे आपल्याला गीतेचा 15वा अध्यायाचं पठण करायचं आहे.
त्याचबरोबर जर तुमच्याकडे गीतेचं पुस्तक नसेल तर मग तुम्ही यूट्यूबवर सुद्धा ह्या गोष्टी सर्च करू शकता. 15वा अध्याय म्हटलं आणि त्याची PDF घेऊन जरी तुम्ही पठण केलं तरी चालेल किंवा मग Googleवर सुद्धा सर्च करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला सेवा करायच्या आहेत. आणि आता बघा, जो काही नैवेद्य आहे, आपण रात्री 12 वाजता जो आपण दूध आटवणार आहोत, तर ते दूध आपल्याला त्याचा नैवेद्य देवीला दाखवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे. बिना तुळशीपत्राचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा नाही. तुळशीपत्राशिवाय नैवेद्य देव ग्रहण करत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहेत. अशा प्रकारच्या ज्या सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या सेवा देखील आपल्याला करायच्या आहेत. तर बघा, असं म्हणतात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अमृताचा वर्षाव होत असतो. त्यामुळे देवांना जी काही आपण चंद्रप्रकाशामध्ये जी बासुंदी तयार केलेली आहे तर चंद्रकिरणांच्या रूपामध्ये अमृत बरसत असतं. तर अशी ही खीर आपण अशी ही जी काही आपण बासुंदी तयार केलेली आहे ती आपल्याला नैवेद्य म्हणून देवांना ठेवायची असते. आणि पहा, हा जो स्क्रीनवर मंत्र दिलेला आहे, ह्या मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे. तो नैवेद्य आपल्याला देवापुढे समर्पित करताना. आणि त्याचबरोबर आपल्याला आरोग्याविषयी काही समस्या असतील तर हा मंत्र आपल्याला पठण करायचा आहे. आणि त्याचबरोबर ही जी खीर आहे, म्हणजे हे जो प्रसाद आहे, तर तो आपल्या सर्वांनी घरामधल्यांनी ग्रहण करायचा आहे. आता बघा, कोजागिरी म्हणजे कोण जागतंय. ज्या वेळेस कोजागिरीच्या दिवशी ज्या ज्या व्यक्ती जागरण करत असतात आणि पूजा अर्चा सेवा करत असतात त्यांच्या घरी माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपात येत असते. आणि ज्याच्या घरी जागरण होत नाही त्या घरावरती देवी फिरकूनही पाहत नाही. आता बघा, जागरण करणे म्हणजे लोळत पडणे किंवा मग TV पाहणे असं नाही. कोण तिची सेवा करतंय, कोण तिची उपासना करतंय, पूजा करतंय, हे लक्ष्मी ही भगवान विष्णूंचे पाय दाबत आहे असा फोटो ज्याच्या घरी आहे त्यांचं पूजन केलं जातं. तर अशा घरी लक्ष्मी ही नक्कीच जाते. आणि त्याचबरोबर ज्याच्या घरी अशी आपण सेवा करतो, पूजा करतो आणि बासुंदीचा नैवेद्य देवीला अर्पण करतो त्या घरामध्ये देवी ही जात असते. तर पहा, ज्या घरामध्ये अशा सेवा होतात, पूजा होतात, मी जेवढ्या सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत तेवढ्या सेवा जर आपण केल्या तर त्या घरामध्ये लक्ष्मी ही त्या घरातून कधीच बाहेर जात नाही. त्या घरामध्ये ती सदैव राहते. आता बघा, कोजागिरी पौर्णिमा आहे तर आपल्याला सत्यनारायण देखील घालायचं आहे. तर या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजासुद्धा प्रदोष काळामध्ये करायची आहे. तर आपल्याला ती सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. त्याच्याच साईडला ही कोजागिरीची पूजा देखील आपल्याला मांडायची आहे. तर बघा, आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही अखंड राहण्यासाठी आपल्याला ही सेवा करावी लागणार. आता बघा, ज्या काही सुपाऱ्या आपण पूजेमध्ये वापरलेल्या आहेत तर त्या सर्व सुपाऱ्या आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी ठेवायच्या आहेत. आणि आपल्याला त्यावरती काहीतरी खूण करायचे आहे की लक्ष्मीची सुपारी कोणती आहे. आता बघा, लक्षात ठेवूनच ह्या सुपाऱ्या आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी दिवाळीच्या वेळेस वापरायच्या आहेत. तर आपल्याला लक्ष्मीपूजनाला दिवाळीच्या वेळेस ह्याच सुपाऱ्या वापरायच्या आहेत, वेगळ्या सुपाऱ्या घ्यायच्या नाहीत. ह्या सुपाऱ्या आपल्याला सकाळी उचलून ठेवायच्या आहेत. रात्री पूजा झाल्याच्या नंतर सकाळी आपल्याला ही पूजा उचलायची आहे, त्यावेळेस ह्या सुपाऱ्या आपल्याला उचलून व्यवस्थित ठेवायच्या आहेत. आता बघा, लाल कलरच्या कपड्यामध्ये ठेवा किंवा मग एखाद्या डब्बीमध्ये उचलून ठेवा. आणि पहा, पुढच्या वर्षी आपल्याला ह्या सुपाऱ्या घ्यायच्या नाहीत, नवीन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत. परंतु ह्या ज्या आपण कोजागिरी पौर्णिमेमध्ये ज्या सुपाऱ्या वापरतो त्याच सुपाऱ्या आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी वापराव्या लागतात. आता बघा, ज्या काही आपण सुपाऱ्या पूजलेल्या आहेत तर त्या सुपाऱ्यांवरती आपण अभिमंत्रित केलेल्या आहेत, म्हणजेच आपण त्यावरती पूजा केलेल्या आहेत, सेवा केलेल्या आहेत. त्यामुळं ह्या ज्या सुपाऱ्या आहेत तर त्या आपल्याला एका कपड्यामध्ये ठेवा किंवा मग डब्बीत ठेवा, त्या आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. आणि आपण ह्या अशा अभिमंत्रित केलेल्या सुपाऱ्या जर आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्या तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही अखंड राहते. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला ह्या तिजोरीमध्ये सुपाऱ्या ठेवायच्या आहेत. आणि मागच्या वर्षीच्या जर सुपाऱ्या असतील तर त्या तुम्हाला विसर्जित करायच्या आहेत. तर पहा, कर्जाची समस्या असेल, पैसा टिकत नसेल, घरामध्ये लक्ष्मी येत नसेल तर ही सेवा करायला अजिबात विसरू नका. पर संध्याकाळी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री अशी ही पूजा पण करायची आहे आणि ज्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या आवर्जून करा. तर अशा प्रकारे जर सेवा उपाय केले तुम्ही तर तुमच्या घरामध्ये कधीच लक्ष्मी ही काढता पाय घेणार नाही. लक्ष्मी ही तुमच्या घरात अखंड स्वरूपात राहील आणि जो कर्जबाजारीपणा आहे तो सुद्धा मिटून जाईल. इतका हा प्रभावशाली म्हणजे पूजा आहे. तर ही पूजा सेवा आपल्याला करायची.
आता बघा, जी काही आपण नैवेद्य स्वरूपामध्ये लक्ष्मीसमोर जी बासुंदी ठेवलेली आहे, म्हणजे जे दूध आटवलेलं ते ठेवलेलं आहे, तर ते दूध आपण आपल्या घरातल्यांनीच प्रसाद म्हणून घ्यायचं आहे, बाहेरच्यांना ते द्यायचं नाही. तर त्याचबरोबर जसं आपण सत्यनारायणाला करतो, सत्यनारायणाला आपण घरी ज्यावेळेस सत्यनारायण करत असतो ते सर्व प्रसाद आपण स्वतःच खात असतो, बाहेरच्यांना देत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला हे करायचं आहे. आता बघा, तुमच्यापर्यंत जी काही माहिती पोहोचवली आहे तर ती पूजेविषयी, सेवांविषयी मी पोहोचवली आहे. परंतु ह्या दिवशी ग्रहण देखील आहे, तर ह्या ग्रहणाची जी माहिती आहे तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. आणि जे काही मी सेवा उपाय तुमचे शेअर केलेले आहेत ते तुम्ही नक्की आवर्जून कोजागिरीच्या रात्री 12 वाजता आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. पूजा मांडणी तुम्ही लवकर केली तरी चालेल, परंतु ज्या सेवा आहेत तर त्या आपल्याला 12च्या नंतरच सुरू करायच्या आहेत आणि 12:39 पर्यंत आपल्याला ह्या सेवा पूजा करायच्या आहेत. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.